मीन राशीच्या लोकांचा प्रॉब्लेम काय माहितीये का? कुणी काही बोललं की यांना लगेच वाईट वाटतं. जिथल्या तिथे ताडकन उत्तर यांना देता येत नाही आणि नंतर मग हे विचार करत बसतात की अरे मी असं बोलायला पाहिजे होतं, मी तसं बोलायला पाहिजे होतं, असं कसं समोरची व्यक्ती येऊन मला बोलून गेली. बरोबर ना? आणि इतकंच नाही, समोरच्याच्या वागण्याचा परिणाम सुद्धा तुमच्यावर फार पटकन होतो. समोरचा जरा गोड बोलला, जरा चांगला वागला तर तुम्ही त्याच्यासाठी काहीही करायला तयार असता. तुमच्या याच स्वभावाचा गैरफायदा तुमच्या आजूबाजूची लोक घेत असतात. तुम्हाला चक्क प्रत्येक वेळी गृहीत धरलं जातं हा अनुभव तुम्हाला आला असेल आणि जर तुम्ही विरोध केला तर तुमचा विरोध मोडून काढता येतो असा सुद्धा समज इतरांचा असतो आणि त्यातूनच तुम्ही दुखावले जाता. आणि फक्त हे बाहेरच्या लोकांच्या बाबतीत घडतं का? तर असं नाही. तुमच्या जवळचे, नात्यातले, मित्र, अगदी क्लोज रिलेशनशिप असेल एखादं तर त्यात सुद्धा या गोष्टी घडतात. आणि मग भावनिक ओढाताण जी आहे ती मीन राशीच्या लोकांची होत असते. समस्या कळली, पण उपाय काय? उपाय काय आहे ते आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. पण त्याआधी बघूया मार्च महिना मीन राशीसाठी काय घेऊन आलाय. मार्च महिना मीन राशीसाठी आत्मपरीक्षणाचा आणि आर्थिक शिस्तीचा असणार आहे. या दोन गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. एक म्हणजे आत्मपरीक्षण करायचंय आणि आर्थिक शिस्त लावून घ्यायची आहे. कुठे खर्च करतोय, का खर्च करतोय, हा खर्च करतोय तो आता गरजेचा आहे का, या गोष्टींचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर तुमचे पैसे अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊ शकतात आणि त्याचा परिणाम बचतीवर होऊ शकतो. आपल्याला खर्च भरपूर असतात, गरजाही आपल्या भरपूर असतात, पण त्याला प्रायोरिटाईज करणं, थोडक्यात प्राधान्यक्रम ठरवणं की सध्या काय खर्च करणं गरजेचं आहे आणि कुठला खर्च आपण पुढे ढकलू शकतो, या बाबतीतली शिस्त मीन राशीच्या लोकांना मार्च महिन्यामध्ये तरी लावून घ्यावीच लागेल. बाकी करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर मार्चमध्ये कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागू शकतात. वरिष्ठांकडून तुमच्या अपेक्षा वाढतील. नवीन जबाबदाऱ्या सुद्धा तुम्हाला मार्च महिना देईल. नोकरी बदलण्याचा तुम्ही विचार करत असाल तर घाई करू नका. थोडा शांततेने विचार करा आणि मग निर्णय घ्या. व्यावसायिकांसाठी बोलायचं झालं तर जर तुमचा व्यवसाय भागीदारीत असेल तर तुम्हाला माहितीये पारदर्शकता हा भागीदारीचा पाया असतो आणि तिथे तुम्ही किंवा तुमचा पार्टनर कमी पडत नाहीये ना, याकडे तुम्हाला मार्चमध्ये लक्ष द्यायचंय. कारण नाहीतर पारदर्शकता कमी असेल तर पुढे जाऊन प्रॉब्लेम, समस्या वाढू शकतात. जुने थकीत पैसे जर तुमचे काही असतील, खास करून तुम्ही व्यवसाय करताय, तुमचे पैसे कुठे अडकलेत तर मार्चमध्ये ते मिळण्याची शक्यता आहे. फक्त व्यावसायिकांना एक महत्त्वाचा सल्ला आहे, तो म्हणजे दस्तऐवज असतील, महत्त्वाची कागदपत्र असतील, त्यावर सही करताना ते नीट वाचूनच सही करावेत. आर्थिक स्थितीबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला म्हटलं तसं खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.